राम राम मंडळी. तर मी जयेश ठोंबरे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज माझ्या 365 डेजचा सेकंड डे आहे. तर आजचा बघू दिवस कसा जातोय. कन्सिस्टंट राहायचा प्रयत्न करतोय मी, नाहीतर तुम्हाला माहितीच आहे की जर एक दिवस जरी व्हिडिओ नाही आली तर ही जी केस दिसतात ती मी पूर्ण टकला करणार आहे. तर लेट्स सी. आता सकाळचे 4 वाजलेत आणि आता म्हशीचं दूध ट्राय करतो काढायचं. काय होतं, काल पण मी खूप ट्राय केलं म्हशीचं दूध काढताना व्हिडिओ शूट करायचं, पण ते ट्रायपॉड स्टँड उभा केला की ती म्हशी त्याला जरा घाबरतात की ही काय नवीन गोष्ट आहे असं तसं. ट्राय करतो, जर नाही दिसलं तर मग ते नाही देते. मग मला सेपरेट विदाऊट ट्रायपॉड स्टँडच काढावे लागणार आहे ती व्हिडिओ. तर बघू कसं होतंय काय होतंय. आणि आज आपल्याला कांदा पण पेरायचा आहे. आपल्या रानात एकरभर कांदा लावायचा आहे, तर ती पण तुम्हाला दाखवतो. तर आता मम्मी पण उठली आहे आणि मम्मीने आपलं आंघोळीसाठी मस्तपैकी चुलीवरती पाणी तापवलंय. हे घे. आता पाणी होतं मग मी पण आंघोळ करून घेईल. आताशी उजडायला लागले, खूप थंडी आहे अजून पण. जंजीर शेरू ये ये, शेरू जम्प. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. काय ग? नाही तू कर, मी नंतर करतो. शेरू तवा जेरी आपली छो छो छो. नाही लाडाचा झालाय. चल जा. हे बघा आमचे डॉग्स इतके फ्रेंडली आहेत ना. शेरो शेरो इथं जरी ठेवला तरी काय करणार नाही, एकदम निवांत, खूप फ्रेंडली असतात. ती घाबरते कारण की छोटी आहे ती अजून, ऑफकोर्स घाबरणार. ये चिंगे ये चिंगे, जा शेरूकडे जा. जा कुठं काय करतोय तो तुला, जा जा. थोडी थोडी घाबरते पण शेरू काय तिला करत नाही, अजून ती लहान आहे ना म्हणून ती थोडी थोडी घाबरते बस, अजून काय नाही. हे बघ तिची मम्मी आली. जेरी ए जेरी, ओय जेरे, जा शेरूकडे जा. यांची चांगली जमते. जा की, कुठं चालते तुला, कुठं पळायचंय. थांब, चालली ती कुठं तरी. उंदीर बिंदीर मारायला चालले सर सोड. तर हा आमचा शेरो, आता शेरुडी. कसं आहे कसं आहे कसं आहे चिंगुडी. थांब इथं वर. तर आता रानात आलोय मी, कारण की आपल्याला जसं तुम्हाला मगाशी बोललो की आपल्याला कांदा पेरायचा आहे. तर कांदा पेरण्यासाठी जे पाणी द्यायचं आपल्याला, तर त्याची पाईपलाईन बनवतोय आता सध्याला. तर काय नाही, फक्त इथनं आपण एक हा पाईप कट करायचा आणि इथनं पाईप सरळ अटॅच करून त्या साईडला त्या रानात सोडायचं. दाखव तिकडे, त्या साईडला तिथे रानात सोडायचं आपल्याला पाईप, तिकडे कांदा लावायचा आपल्याला. तर आता सध्याला तर ही पाईप कट करावं लागणार आहे मला. पाईप कट करतो. तर बघा आपली सेटिंग झाली आहे करून. तिकडं हा पाईप जोडला, आपला HDP पाईप म्हणतात ह्याला. नुसतं एकमेकांना कनेक्ट करायचं असतं. तर इथनं असा हा 20 फूट इथपर्यंत आणला, इथं एक पाईप कनेक्ट केला आणि तिथून तिथं नेऊन फक्त सोडलाय. आता तिथून पुढे असं उभा असं दंड पाडायचा आणि मग इथनं असं सारा टाकायचा आणि कांदा पेरायचा. सिंपल गोष्ट आहे आपली. तर आता पेरताना दाखवतो.
बघा आपलं सारा टाकून झालं होतं ऑलरेडी. आता दंड पाडतोय आपण इथनं मधनं. तर ह्या रानाचं कसं इथून ह्या साईडला एक उतार आहे आणि इथून ह्या साईडने अख्खाच उतार आहे खालपर्यंत. आता दंड पाडतो ट्रॅक्टर, म्हणजे जिथनं आपण ही जी नाळी आहे यातनं पाणी आपल्याला सगळ्या साऱ्यांमध्ये द्यायचं आहे. दंड पाडायचं चालू आहे. आता त्या तिथे एक मधोमध एक दंड पाडायचा आपल्याला. तर आता हे बघा पप्पा इथे दंड सावरतात, कारण की आपल्याला सकाळी सकाळी पाणी द्यायचं आहे कांद्याला. कांदा पेरून झालाय, तर ही आपला दंड आहे. असा दंड पडलाय. तर जास्त पाणी लोट आला की फुटून जाऊ नये म्हणून आपलं दंड सावरून घेत आहेत, की जे माती जास्त लावून घेतात त्या दंडाला. तर हे बघा असं मस्त वे कांदा पेरून झालं. आता आपलं दाखवतो सगळं. सनसेट व्हायला लागलाय. मला वाटतं 5:30 वाजले असतील आता. तर ही असाच कांदा पेरलाय. पप्पा इथं दंड सावरत आहेत. आणि असा एवढं मोठं एकरभर कांदा आहे. एकराला थोडं कमीच आहे रान, पण हाय मस्त आलंय. ही लाईटीचा खांबच उगाच मध्ये मस्त झालाय. आता बघू कसा आहे तो कांदा, उद्या भिजवताना दाखवतो तुम्हाला.
Thank